तोंडाला चव नसेल किंवा रोजच्या त्याच भाज्या जर खाऊन कंटाळा आला असेल तर एक वेळेस ही लसणाची चटणी एकदा ट्राय करून बघा. बनवायला खूप सोपी आहे. एकदा बनवायची आणि महिनाभर अगदी तुम्ही खाऊ शकता. बनवायला अगदी सोपी आहे आणि अतिशय खमंग आणि चविष्ट लागते. गरम गरम भाकरीसोबत तर ही अप्रतिम लागते. त्यासाठी इथं मी अर्धी वाटी लसूण घेतला. असा लसूण आहे, त्याला सोलून त्याला छान कापून घेतलेला आहे आणि इथं मी अर्धी वाटी भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट घेतलेला आहे. आता गॅसवर एक कढाई ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे. या चटणीसाठी तेल थोडंसं जास्त टाकायचं, कारण ही आपण जास्त दिवस टिकवणार आहोत, तर छान अशी लागली पाहिजे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे. जिरे मोहरी छान तडतडले की आपण यामध्ये जो कापून घेतलेला लसूण आहे तो टाकायचा आहे आणि लसूण टाकल्यानंतर गॅस एकदम कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला हा लसूण जो आहे तो अगदी छान लालसर होईपर्यंत परतायचा आहे. गॅस मोठा करू नका. लसूण छान खमंग तळला पाहिजे. एक 10 ते 12 कढीपत्त्याची पानं पण मी यामध्ये टाकली आहेत आणि कमी गॅसवर एक 3 ते 4 मिनटं लसूण मी मस्त परतून घेणार आहे. आता इथं तुम्ही बघू शकताय लसूण किती मस्त लालसर झाला, एकसारखा तळलेला आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये 1/4 चमचा मी टाकलेली आहे हळद. 2 मोठे चमचे मी लाल तिखट टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. ही चटणी थोडीशी तिखटच लागते, छान लागते, तिखट असावी. आणि आता जो आपण शेंगदाण्याचं कूट घेतलं होतं ते पण यामध्ये टाकलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता या स्टेजला जर तुम्ही ही चटणी अशी स्टोअर केली तर महिनाभर अगदी आरामात टिकते फ्रीजमध्ये. पण मी यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे, म्हणजे अगदी थोडीशी सरबरीत बनवणार आहे. तर यामध्ये अगदी अर्धी वाटी पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे. तर बघा व्यवस्थित मिक्स करून घेते. अर्धीच वाटी पाणी मी यामध्ये टाकले, जास्त पाणी टाकायचं नाही आहे. आणि याला आता झाकण ठेवून आपण छान शिजू देऊया. कमी गॅसवरच मी याला शिजू देणार आहे. तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी गरम गरम भाकरी बनवूया. या चटणीसोबत भाकरी खूप मस्त लागते किंवा वरण भातासोबत तोंडी लावणं म्हणून तुम्हीसुद्धा ही खाऊ शकता किंवा टिफिनलासुद्धा देऊ शकता. खूप मस्त आणि अगदी झटपट बनणारी आहे. तर ही भाकरी आपली तयार झाली आहे. भाकरी मी काढून घेते. चटणी बघूया. तर चटणी बघा किती मस्त तेल सुटलेलं आहे. रंग बघा, टेक्स्चर बघा, खूप मस्त झालेलं आहे. यासाठीच मी सांगितलं होतं की दाण्याचं कूट थोडंसं जाडसर ठेवायचं. जेव्हा ते दाताखाली येतं तेव्हा खूप मस्त लागतं. आता यामध्ये मी थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकली. परत एकदा व्यवस्थित मिक्स केले. आता ही चटणीसुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. एकदा बनवायची आणि ही फ्रीजमध्ये जर अशीच ठेवली तर 8 ते 10 दिवस आरामात टिकते. तर काढून घेते आहे मी. बघा टेक्स्चर बघा किती सुंदर आले आणि अतिशय खमंग लागते ही. एक वेळा नक्कीच ट्राय करा. सकाळच्या धावपळीमध्ये डब्याला जर भाजी नसेल तर तरीसुद्धा तुम्ही ही बनवू शकता. तर मी आता तुम्हाला भाकरीसोबत सुद्धा खाऊन दाखवते. खूप मस्त लागते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कुठल्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि अजून आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.